नमस्कार फॅमिली, सारिकासोबत दिवसाची गोष्टमध्ये माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग करूया गोष्टीला सुरुवात. नेहमीप्रमाणे आज पण मला लवकरच उठावं लागलं, कारण की आज भरपूर कामं होती. शाळेमध्ये तर मला जायचं नव्हतं, आज सुट्टीच होती मला, पण माझ्या मुलाला आज लवकर जायचं होतं म्हणून तो उठला आणि त्याचं तो आवरून गेला. त्यानंतर मी मुलीला उठवलं, तिला अंघोळीला पाठवलं आणि मग इतर सर्व गोष्टी आवरण्यासाठी मी किचनमध्ये आले. चहा ठेवलेला, पाणी गरम करायला ठेवलेलं आणि नाश्ता पण बनवून झालेला. त्यानंतर थोडंफार पाणी पियाले, रिलॅक्स झाले आणि पुन्हा तिला उठवायला गेले की लवकर आवर, उशीर होतो आहे म्हणून. त्याच्यानंतर मी बसली, तिचे केस विंचरण्यासाठी परत तिला आठवण दिली, हे बघ किती वाजले, आज तुला एकटं जायचं आहे, उशीर होत आहे, लवकर ये, कारण की आज तुझ्यासोबत दादा नाही आहे. बोलता बोलता तिला चहाचे घोट घेत होती, कारण की चहा गरम होता आणि तिला मी सांगितलं की लवकर तुझे सर्व बॅग बिग आवरून तू बस. तिची वेण्या घालायला सुरुवात केली, तोवर चहाला थोडं साईडला ठेवलं. चहा माझी वाट बघत होता, कारण की आता हिचे केस विंचरूनच मी चहा पिणार होती. चहा पीत बसली असली तर हिला उशीर झाला असता आणि त्यामुळे मी चहा साईडला ठेवून हिच्या दोन्ही वेण्या घालून घेतल्या आणि तिला समजावून सांगितलं की आज बाहेर जायचं आहे तर लवकर ये तू. शाळेतनं सुटल्यावर पण दादाची वाट बघू नको. ॲक्च्युली ते दोघं सोबतच येतात, पण आज त्याला प्रॅक्टिससाठी लवकर जायचं असल्यामुळे तो निघून गेलेला आणि तिथून आल्यावरही त्याला प्रॅक्टिसला जायचं होतं, म्हणून आजही तो येताना तिच्यासोबत नसणार होता. म्हणून तिला सांगितलं, तिला आवरायला सांगितलं परत एकदा आणि जी माझी चहा वाट बघत होती ती पुन्हा घेऊन मी चहा प्यायला सुरुवात केली. त्यातच तिने तिचं सर्व कामं आटोपली आणि बॅग वगैरे तयार केला तिने. त्यात मी पुन्हा एकदा तिला आठवण दिली, घड्याळाकडे बघ, टाईम होतो म्हणून. आणि मग नंतर तिने तिचं आवरून शूज वगैरे घालून घेतले आणि मग तिचे पप्पा पण घरी होते म्हणून तिने मला आणि तिच्या पप्पांना बाय टाटा करून ती निघाली शाळेमध्ये. त्याच्यानंतर मला आठवलं, अरे मी आज नाश्ताच केलं नाही, म्हणून मग साबुदाण्याची खिचडी घेतली आणि मग थोडं टी व्ही बघता बघता खाल्लं. 2-5 मिनटं टी व्ही बघून नाश्ता करून व्यवस्थितच ॲक्च्युली नाश्ता केला आज मी, कारण की आज वेळ मिळणार नव्हता जेवणासाठी. तसं तर मी जेवण बनवलेलं, पण माहीत नव्हतं आम्हाला तिथे किती टाईम लागेल आणि किती नाही. ॲक्च्युली माझे जो फोटो काढतो, फोटोशूट करतो, तो फोटोग्राफर घरी येणार होता आणि त्याच्या 2 मैत्रिणीही. त्यामुळे मग सर्व आवरलं आणि सर्व आवरल्यावर ते तिघं घरी आले आणि तिघींना आम्हाला काष्टा साडीचा गेटअप करायचा होता, दर्यावर फोटोशूट करायचं होतं, म्हणून मग माझ्या एका मैत्रिणीलाही बोलवलं. तिच्या मदतीने आम्ही आटोपले सर्व, त्यांना मी रेडी केलं आणि निघालो आमच्या डेस्टिनेशनवर. तिथे पोहोचल्यानंतर मग आम्ही जागा शोधत होतो भरपूर वेळ, कारण की आम्हाला जास्त लोक गर्दी असलेली जागा नव्हती पाहिजे, असं की आमच्या तिघींनाही जास्त डिस्टर्बन्स नाही झाले पाहिजे आणि चांगले चांगले क्लिक करता आले पाहिजे. असं मी भरपूर चाललो. नंतर शेवटी आम्हाला एक जागा मिळाली, तिथे आम्ही फोटोशूट करायचं ठरवलं. बट हवा भरपूर होती, भरपूर म्हणजे भरपूर, आणि साडी असल्यामुळे हवेने तर काय साडीचं पूर्ण वळणच वेगळं झालेलं. ॲक्च्युली आमच्या दोघींनाच सवय होती, पण जी ग्रीन साडीमधली तिला सवयच नव्हती साडीची, तर हवेचा खूप त्रास झाला तिला. त्यामुळे आम्ही एकेकीनंतर क्लिक केले थोडे बहुत. ॲक्च्युली आज माझा मूडच नव्हता, पण मैत्रिणींनो आज काढले थोडेसे क्लिक आणि मग त्याच्यानंतर मग मुलीला तेवढंच पाहिजे होतं की दर्यावर फिरायला मिळतं आहे मम्मीसोबत, अँड ती फिरत होती, ती एन्जॉय करत होती आणि आम्ही पुन्हा थोडेफार क्लिक्स केले. आणि मैत्रिणींनी तुम्ही बघू शकता मी कोणत्या प्रकारचं गेटअप केलं आहे, कसे क्लिक केले, तर तुम्ही मला सांगू शकता माझा गेटअप खरंच कसा झालेला आहे तो, किंवा आणखी काय वेगळं पण सुचवू शकता. आम्ही नेहमी फोटोशूट करतो, तर तुम्ही तुमच्या आयडिया आम्हाला शेअर करू शकता. आणि नंतर आम्ही निघालो घरी, खूप दमलेलो ॲक्च्युली. घराचा रस्ता पकडला, घरी आलो. घरी आल्यानंतर सगळ्यांसाठी चहा केला, त्यांनी पण चहा एन्जॉय केली. चहा पियालो, थोडं रिलॅक्स वाटलं आणि त्याच्यानंतर मग त्या जायला निघाल्या. त्या बोलल्या आम्ही पुन्हा येऊ, छान वाटलं, व्यवस्थित क्लिक्स आले, मस्त वाटलं म्हणून. आणि नंतर त्यांना मग
मी सोडायला थोडे बाहेर गेले, त्यांना सांगितलं ठीक आहे पुन्हा या म्हणून. आणि नंतर ते लोक निघाले. ते लोक गेल्यानंतर मी दरवाजा लावला, थोडा रिलॅक्स. तर फॅमिली, माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. खूप खूप धन्यवाद. बाय. सोबतच आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.